गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जो सुख नित्य प्रकाश विभु नाम रूपाधि नंबर का मुंबई परभणीचा अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णू महेश विधी रवि चंदावरून यम सप्त गणेश जा कृपालू सर्वज्ञ पूज्य धारत मुनि ध्यान तापो भूत उपाधि ते मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मनहु जे बरी सा नसे भुजक जगजिहि लहे सोहा मापे बोध चाही चाको सुकृती वशत राम निष्काम तो मेरो हे आत्मा कापू करू प्रणाम। या स्थान में यह सिद्धांत है मंद और दृढ़ दो प्रकार का ज्ञान है। सामग्रीचा प्रश्न असतो तो विषय असो थोडा उत्कृष्ट सामग्रीमध्ये नामदेव महाराज रामदेव महाराज मंडल मिश्र रामेश्वर शास्त्री हे उत्कृष्ट अधिकारी त्यांना जास्ती गरज नाही पण नंबर 2 मध्ये अधिकारी त्याला अदृढ ज्ञान म्हणतात तेव्हा काहीतरी सामग्री कमी असते तेव्हा उघडच बोलायचं असेल तुम्हाला कळण्याचा संशय का भोगण्याचा अधिकार नाही कळण्याचा संशय नाही ते सुकुट भक्त यायला लागले ह्याला अदृढ म्हणावं ह्याला काय ना तिथं मंद म्हणावं जेवढे ऐकणार आहेत तेवढ्याला त्यांच्या शुद्ध चित्ताने किंवा शुद्ध श्रद्धेने कळलं पण बाकीची सांगून असं की सुखाचा भोग होणार याला आणि ते सुख भोगणारे गुरुजीच असते नाही जात कारण प्रत्यक्ष जर सांगायला गेलं तर थोडे नाराज होता तुम्ही लोक जितका व्याप तितकी वरती भोग भोगत नाही मग नेहमी आम्ही उदाहरण सांगत होतो गुरुजींचं हे चैतन्य स्वामी त्यांचं नाव पहिलं दादी साहेब 16 जिल्ह्याचे प्रांत तेवढा व्याप पण सगळं टाकून संन्यासी होऊन आनंद भोगला असं सांगितलं असं कसं म्हणून गप्प बसावं लागतं वृत्तीला जितका वृत्तीची समजूत होईल पण सामग्रिक कमी असल्यामुळे ती शक्ती राहत नाही वृत्तीवर आनंद भोगायचं ज्ञान नाही आनंदाचं ज्ञान परोक्ष अपरोक्ष नाही तुम्ही जरी मी सच्चिदानंद असं म्हणत असाल तर वृत्तीचा संबंधाची त्या शब्दात त्या शक्तीवृत्तीच्या भावाचा हा विषय वस्तुस्थिती नाही वस्तुस्थितीमध्ये विषयी विसर पडला नाही तो का म्हणे नाही जाणे अंतर सारा आनंदाचा असं उत्कृष्ट होतं पण मध्यम जे असणारे कनिष्ठ जे असणारे त्यांनी काय करायचे आता सांगते संशयाधिक सहित जो ज्ञान तो मंद ज्ञान कहिए है। हा ना संशय सहित ज्ञान भावना आहे पण सामग्री कमी असल्यामुळे संशय राहतो थोडा तरी ते संशय वाटत नाही भावनेमुळे तो संशय वाटत नाही ते कसं
समजा आता तुम्ही भावने मी द्रष्टा साक्षी असं म्हणता, पण प्रपंच जोखमदारी वाटते का नाही? झालं संशय. वाईट वागत नाहीत, वाईट खात नाहीत, दुसऱ्याचं वाईट करत नाहीत, सद्विचार आहे. मी साक्षी द्रष्टा ही बी भावगोचर गोष्ट आहे. पण द्रष्टा साक्षी हे जर मी अधिष्ठान चैतन्याची वृत्तीचा संबंध जर झाला तर त्या वृत्तीच्या ठिकाणी अधिष्ठान चैतन्याची शक्ती वेगळी राहते. हरी आला तर मग कायची भयचिंता. तिथे गुरुजींनी सांगितलं होतं, हरी हात आला म्हणजे ज्याला स्वरूपामध्ये निमग्न झाला, ज्याला स्वरूपाची वृत्ती रमलेली स्वरूपामध्ये, अशा वृत्तीला भयाने चिंता नाही. सांगा काय करायचं आता. पण कळण्याच ते सांगितलं, पण बांधण्याचे नाही. आज नाही, उद्या होईल ते, पण आज नाही. म्हणून मंद जिज्ञासू संशय सहित. आता संशय म्हणजे त्याचा अधिकार आहे. शास्त्री संशय नाही येणार, कारण तुमचं शास्त्राध्ययन झालंच नाही. शास्त्री संस्कार यायचं का? व्यवहार आहे, त्या व्यवहाराच्या अडचणी वाटतात. म्हणून संशय काही ज्ञान झालं त्याला काय मंद जिज्ञासू, मंद ज्ञान. और संशयाधिक रहित ज्ञान दृढ कहिए है. संशय रहित जे ज्ञान ते सांग गुरुजी देवाचा. तुम्हाला अनात्माचा निश्चय आहे, आत्म्याचा निश्चयाचा परोक्ष. अनात्मा म्हणजे अधिक जगताचं प्रत्यक्ष निश्चित आहे. आणखीन बी त्याच्यामुळे त्याचे विकार मनावर राहतात. अधिष्ठानाची वृत्तीचा जर संबंध निश्चित ठरला, विकारही नाही आणि काहीच नाही. म्हणून सामग्री कमी असल्यामुळे हीच चिंता नाही. मग कोणाकडे वैराग्य असेल, कोणाकडे विचार असेल, कोणाकडे विवेक वैराग्य असेल तर समस्यात कमी जास्त असतं, कोणाकडे काही श्रवण असेल ते श्रवण बी दोष रहित घडत असेल, निर्दोषपणे घडत नसेल, कोणी मनन करत असेल त्या मननामध्ये काही सामग्री संशयाचे असल्यामुळे किंवा संस्कार असल्यामुळे मनन होत नसलं बरोबर, किंवा एखाद्यावर निध्यास असला तरी त्या निध्यासनामध्ये वृत्ती संस्कार असल्यामुळे ते निध्यासनावरती रमत नसेल, असे काही दोष असतात. आता कोणाकडे काय दोष असतो हे शास्त्राला जर सांगता आलं तर अनुभव कसले त्याचे वेगळे असतात. विषय पामर बुद्धिवंत त्याला ज्ञान होईल, पण विषयाचे संस्कार आहेत. एखादा पवित्र पुरुष असेल त्याला परोक्ष ज्ञान झालं किंवा अपरोक्ष ज्ञान झालं असेल, पण त्याला व्यवहार चतुरपणा आढळतो. हो, ज्ञानाशी कधी ज्ञानाच्या अंतर जाणून आढळले. व्यवहारिक बिनचूक ज्ञान परमार्थाचं घातक आहे. हो, कळलं तर का व्यावहारिक बिनचूक ज्ञान तेवढा दुर्लभ होऊन बसला. कोणीही त्यांना असं सांगायचा विषय की काहीतरी कमी असतं, कुठे विवेक असेल कमी, कुठे विवेक असला वैराग्य, हे जरी नसलं तर श्रवण असेल, श्रवणामध्ये बी शास्त्रयुक्त संप्रदायपूर्वक श्रवण नसेल, त्या दिवशी बाबांचं परभणीचे पद्धतशीर अध्ययन कुठे झाले त्यांचं, ताटक तुटक झालं. मग अशाला काहीतरी भावनेने गोष्टी करीत असेल पण काय मार खातं सुटतं नाही. तर खरी स्थिती चांगली मिळवा. मंदाधिकारी म्हणजे दोषाचा काहीतरी अनुभव आलेला. आता दोषाचा अनुभव म्हणावा लागतं झालं, काही टक्केवारी कळतं, काही अभ्यास कमी पडतो म्हणून. जाकू दृढ ज्ञान होवे, ताकू किंचित मात्र भी कर्तव्य नाही. आता ज्याला सोपर उत्थान रहित स्थिती
त्याला कर्तव्य नाही. स्वपरिस्थिती रहित ते कर्तव्य असे थोडक्यात असं गुरुजी सांगते. नाहीतर स्वपरहित त्याचं त्याचा दुसरा अर्थ सांगतो. ज्याला स्वतःही संशय येत नाही, दुसऱ्याने संशय घातला तरी येत नाही, त्याला स्वपरिस्थिती रहित म्हणा. स्वपरिस्थिती रहित, स्वतःला संशय न दुसऱ्याने संशय घातला नाही, त्याला स्वपरहित स्थिती. स्वउत्थान रहित, स्वपर पण दुसरे कोणी दोन्ही कोणी स्वतःला संशय येत नाही, स्वतःला उत्थान होत नाही, आणि दुसऱ्याने प्रश्न करायला तसं होत नाही. म्हणजे आमच्या गुरूंचं नेहमीच द्रष्टा, नेहमी आमचे गुरु सांगत असतात, किती मूर्खांनी तुम्हाला शान म्हणून तुम्ही शान म्हणा, किती मूर्खांनी तुम्हाला शान म्हणून तुम्ही हो म्हणा. याला दृढ निश्चय म्हणा व्यवहारामध्ये. किती जर मूर्खांनी तुम्हाला शान म्हणलं किंवा हुशार म्हणले किंवा काही तरी म्हणलं, तुम्हाला किंमत आहे का? ते मूर्ख आहेत, ते अज्ञानी आहेत. हा निश्चय असल्यामुळे त्यांच्या शब्दात परिणाम होत नाही. हे मंद जिज्ञासा करता, मंद अधिकार करता मी सांगायला लागलो. तसं काही सामग्री कमी असल्यामुळे ती शक्ती वरचीवर मानवत नाही. म्हणून त्याने काय करायचं ते बघू. दृढ अपरोक्षाला काही कर्तव्य नाही. दृढ अपरोक्षाला म्हणून स्वपरिवर्तन तिथे दुसऱ्याने संशय घातला तरी येत नाही, स्वतःला संशय येत नाही, असे स्वपरिस्थिती अवस्था त्याला दृढ अपरोक्ष म्हणा. दृढ अपरोक्ष म्हणजे संशय रहित समाधान, हेच देवाचे दर्शन. कुठल्याही प्रकाराचा संशय नाही, हेच जिथे निश्चित आहे, हेच त्याचं स्वरूपाचा अनुभूती आहे. एक बार उत्पन्न हुआ जो संशयाधिक रहित अंतकरण की वृत्ति रूप ज्ञान, सोई अविद्या का नाश करी देवे हे. कापूर जेव्हा जोडलेल्या गोष्टी काही समस्या झाली असते. कापूर त्याला आज्ञा संबंध झाल्यानंतर त्या आज्ञेने कोण ताबडतोब ते नाही. त्याप्रमाणे ज्याचा उत्कृष्ट अधिकारी आहे त्याला तत्वमसी महावाक्याच्याद्वारे आहे ना बरोबर त्या देखील दृढ अपरोक्षता. एक बार उत्पन्न हुआ जो, एक वेळेस ज्ञान झाल्यावर संशयाधिक रहित अंतकरण की वृत्ति रूप ज्ञान, संशय रहित अंतकरणाची वृत्ती रूप ज्ञान म्हणजे मी ब्रह्म आहे असं अंतकरणाची वृत्ती, त्याला अंतकरण वृत्ती ज्ञान म्हणावे. सोई अविद्या का नाश करी देवे हे. तेच अविद्याचा नाश करतो. ते कसा अनुभव सांगतो. मी ब्रह्म म्हणलं, मी करता भक्त कमी स्त्री पुरुष, मी ब्रह्मचारी ग्रस्त वानप्रस्थ. बरं, मग नाते एक गोष्ट का ब्रह्म व्यापक आहे म्हणे तिथं कार्यकारण भाव नाही, विषय भाव नाही, जन्यजनक भाव नाही, कार्यकारण भाव नाही, अशी स्थिती आहे व्यापकामध्ये. हो, नेहमी सांगत असतो आम्ही गुरूंच्या दृष्टी. चारही भूतातला व्यवहार तुम्ही सांगतो. आकाशाच्या भूतातला व्यवहार का बरं? आकाश एक भूत आहे किंवा एक तत्व आहे पंचमहाभूतापैकी, त्याच्या आकाशात व्यवहार का नाही? आणखी निरावळी व्यापक असून निरावळी. आणि ही सापेक्ष दृष्टीने पृथ्वीपेक्षा जल व्यापक, जलापेक्षा अग्नी व्यापक, अग्नीपेक्षा वायू व्यापक, ते सापेक्ष व्यापक आणि सावयवी आहे. आणि त्याच्या पुढे जर आपण सूक्ष्म विचार केला तर आकाश निरावय असल्यामुळे, व्यापक असल्यामुळे व्यवहार नाही, पण शब्दाचा विषय असल्यामुळे जड आहे. कारण शब्दाने आकाश कळते का नाही, मग ते जड आहे. जड म्हणजे स्फूर्त शून्य, ज्ञानाने ते नाही ते सिद्ध होत आहे. योमा चितम म्हणजे आकाशात असेल तुमचं स्वरूप.
आणि असा ज्याचा निष्ठा ते दृढाकर्षण. अशा पुरुषाला काही कर्तव्य श्रवण नको, मनन नको, निध्यासन नको, काय नको. तिथे नकार आहे नाही, होकार नाही. नकार होकार राहायचा आहे. आणि काही नकाराकडे आहेत आणि काही होकाराकडे आहेत. होकाराकडे त्याला आधी साधं तितके म्हणावं, नकाराकडे त्याला भेदभाद तितके म्हणावं. नकार तो असा नाही, असा नाही, असा नाही, नामरूप नाही, संकोच विकासा नाही, वर्णाश्रम नाही, पंडित मूर्ख नाही, हे नकार असते. तो कसं तो स्वत आहे, तो चीज आहे, तो आनंद आहे, तो व्यापक आहे, तो असंग आहे, तो निर्विकार आहे, इकडं आहे, तिकडं नाही. मग आता हे तर तुम्ही नाही कोण पाहतं, काय कोण पाहतं तुम्हाला? नीट सांगा कोणा, तो नीट सांगाय तुम्हाला आता फेकून द्यायचं आईकडून आहे का? आहे कशामुळे म्हणायला लागला? नाही म्हणून आहे, आहे किंवा नकाराचे, नकार नाही म्हणून आहे, आहे म्हणून नाही. आहे 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 वाक्य नाही, आहे शब्द नाही. म्हणजे जेवणे जाणीव आणि हे जिथे रमले त्यानं साष्टांग गुरु सारखे, आवाज सारखे, आणखी कोणी महात्मे असतील, आपल्याला काय परिचय नाही, आणखी नाही आहे तर. म्हणून मी द्रष्टाहीन आहे, मी देहहीन. काय असेल मी द्रष्टा देहाच्या सापेक्षीच बोलता, मनाच्या सापेक्षी बोलता, पण दोन्ही वस्तू नाही ती खरं. दोन्ही वस्तू म्हणून दृढ अपरोक्ष जे ज्ञान आहे त्याला कर्तव्य नाही. एवढं त्याला कर्तव्य नाही. कसं कर्तव्य राहील? का कर्तव्य राहील? अरे हे आवाजच्या वस्तूला पोहोचवलं म्हणून त्या दिवशी मी सांगितलं होते का तुम्हाला आठवत होते ते तुमची मारून कोणता अभंग किंवा मी मला सांग परिवनी परिवैसरून दिली कुठे घेतला? ते म्हणलं तर बाबा हे अभंग घ्या म्हणून कोण नाही म्हणून हे घेतो का? रामकृष्ण आणि गुरुजीने सांगा परिवनी परिवैसरून दिली गुरु गुरु ब्रह्म आहे ते तुम्ही कवी केवी देव रूपा वेट ब्रह्म पकडत असे. अरे त्याच्या पलीकड शब्दाच्या पलीकड तुझं स्वरूप आहे आणि तुला कळणं म्हणजे कसं आहे रे? कळणं ही आमच्याकडनं व्यवहार आहे, आमच्याकडे राहायचो आहे ना, मग मी हे आहे कसं होऊ असतं हे वृत्ती पोहोचत असते आणि त्याच्याकरता जी काही कमी असेल ती मिळवावं लागेल आणि जे दोष आले येतील ते दोष घालावे लागतील. तुम्हाला दोष वाटत नाही पण ते दोष असतात, तुम्हाला दोष वाटेल पण ती दोष असतात. कसं तुम्हाला दोष वाटेल नाही ते दोषही कसं आहे का नाही सांगतो तो अगदी सोपं व्यवहारात. तुम्ही व्यवहार जे करता त्याचा पैसा जो तुम्हाला मिळाला तो पैसा बिनचुकायचा चुकीचा वस्तू बर का? पैसा ही वस्तू चुकीची आहे का बिनचूक आहे? दुसरं कसं बोलावं? पैसा चुकीचा आहे का बिनचूक आहे ते वस्तू सांगा. तुम्ही मिळवलं ना का सांगू, पण तो पदार्थ खरा आहे का खोटा आहे? गडी सोड खोटा गडी सोड करता खोटा आहे वास्तविक काही करून ओळखा काय आम्ही ओळखू कशावरून?
साधू कशा म्हणते खोटा. आपण गणेश सोडू, आपली भूमिका भगवंताला प्रार्थना करू, आपण साधूला प्रार्थना करू. आमच्याकडे जे कमीपण असेल ते तुम्ही घालवा. बोल पैसा खोटा कसा, याला काय प्रॉब्लेम. सोने रुपया मूर्ती के समान. सांग काय का खरं आहे का खोटा, ती त्यानेच म्हणावं. आपण गणेश सोडू आहोत नाही तर सगळे तिथे अडकले. नंबर दुसरा मग खालच्या विषयाकडे गेले. आणि पैसा असा बालपणापासून मरेपर्यंत पैशावर मोह आहे. काही विषय भोगून संपतात, पण पैसा विषय संपला कोणाचा, मग तो खरा का खोटा. महाराज असो प्रपंचिक असो हे तर नाही चालायचं. हे तर तुकोबाराय सोडून बरं का, माऊली सोडून, नाथ महाराज सोडून, तर असे गुरुजी सारखे सोडून. मृत्यु के समान पैसा माती आहे, माती. सोने रुपयामा माती सारखं म्हणजे सोनं असो की काही असो, जशी माती तसंही आहे. मग खरे का खोटा आहे तो पैसा. काय बोलायला विषयात हाय खरं आहे, त्यांचं खरं आहे. वा म्हणताना भाऊसाहेब उगाच व्यवस्था सगळं ऐकून घालायचं बहिऱ्यासारखं, पण त्याला खरं झोपतच नाही. व्यवहार करणार नाही, व्यवहार कर आमच्याला बोलतच नाही. किती तरी असं त्याला आम्ही बोलत नाही, कारण बोलण्यासारखं नाही ते. पण जे यातले सांगणारे ते त्याच रंगामुळे त्यांना आम्ही विचारतो. म्हणून दृढ मध्ये उत्थान नाही आणि दृढ मध्ये जगत मिथ्यात्वाचा निश्चयात बदल नाही. जगत मिथ्यात्व निश्चयाचा बदल नाही. खून काय तर खून पाहिजे ना, मोहर पाहिजे ना. रामकृष्ण ठसा ज्याला जगत मिथ्यात्व ठरलं त्याची खून काय. का बरं शब्दांना सांगता होती मातीचा अनुभव. काय अनुभव कधी जोडतो का. आता आपला फक्त नकाशा रेखाटायचा, हे आपण नकाशा रेखाटतोय समजायचं. गोदावरी कुठे निघाली कुठे मिळाली त्याचे रेगा मारायचा. रेगावरची गोदावरी नाही, ती दिशा कळते. तसं मिथ्या पदार्थ ठरलं काय नाही. अरे भोग तसे नाही, भोग तसे नाही म्हणून काम करत नाही. कामाचे नाही त्याचे क्रोधाचे काय संतेचे कसे भांडणारे. रामगड्याची आवडी मोठी म्हणून लंकेत येणारे. हो काम तिथं क्रोध आहे, आणि जिथं काम नाही तिथं क्रोध नाही. जिथं क्रोध नाही तिथं लोभ नाही, लोभ नाही तिथं आनंदाला जोडा नाही. कशावर बोललो मी. दृढ दृढ दोन्ही झालं पाहिजे. काय दृढ दोन्ही झालं पाहिजे. स्वरूपात निश्चय बी दृढ झाला पाहिजे, आणि जग मिथ्या हे निश्चय दृढ झाला पाहिजे. जग मिथ्या हा निश्चय दृढ झाला पाहिजे, आणि सुख सच्चिदानंद मीच आहे, दुसरी वस्तूच आहे हा निश्चय दृढ झाला पाहिजे. त्याला व्यावहारिक दर्शन माझ्या गुरुंनी द्यावं. मुलगी सासऱ्याला गेली, पण मी कोणाची हे निश्चय बदलत नाही, आणि मी कोणाशी आहे हे निश्चय बदलत नाही. आहे का नाही. माझं माहेर वडगाव आहे, फलन आहे, निश्चय बदलला का. आणि तिकडे गेलो तोही निश्चय आहे ना, हाही निश्चय आहे. पण हा निश्चय 2 नंबरमध्ये तो नंबर 1 मध्ये आहे. तसं दैहिक बुद्धीचा निश्चय नंबर 2 ला आहे, आणि मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे नंबर 1 ला आहे. आणि हे निश्चय ठरले आलं त्यात सुख दुःख नाही, आणि स्वरूपात रमलं स्मरण नाही. स्वरूपात रमल्यावर स्मरण नाही, आणि इकडे आल्यावर सुख दुःख नाही. का मिथ्या म्हणून. चला हे तुम्हाला गुरुजी आठवण झाली. गुरुजी म्हणायची आठवण झाली म्हणजे कमीपणा. ते वाचलेलं नाही ऐकलेलं सांगतो खरं काय तुझं.
वाचलेलं ऐकलेलं सांगते खरं आहे, पण खरं तुझं काय धावकून कर म्हणायचं. सो ज्ञान आप भी दूरी हो जावे तो भी भले प्रकार से जाने आत्मा में फेरी भ्रांती होवे नहीं. चांगल्या प्रकारे ज्ञान झालं आणि ते ज्ञान तेच मावळलं तर कोणी भ्रांत होत नाही. भले प्रकारे म्हणजे बिनचूक स्वरूपाविषयी बिनचूक समजूस व्हावी. मी सच्चिदानंद ही बिनचूक व्हावं आणि त्यात बिनचूक होण्याकरता किती विस्तार केला. ज्याचा देशाने कालाने पदार्थाने बात होत नाही ते नित्य. ज्याच्या कालाने देशाने पदार्थाने बाद होत नाही ते नित्य. कसं ज्याला ठेवतात तुम्ही कोणत्या कालात नाही. जागरण स्वप्न सुषुप्तीमध्ये तिन्ही कालात. बरं आता त्याच्यापेक्षा तरी काय. मग शरीर मावळेल का आत्मा मावळेल. मग शरीर मावळलं म्हणजे आत्मा मावळला का. मग पदार्थ करून बाद नाही. आता चला त्याच्याकडे हां देश हो देश आहे. मग आता तुम्ही तुमच्या एकमादन व्हायचे निचे मग ते देशाने बाद झाला. पण आहे पण मारून म्हणून तुमचं आहे पण एखादी दोन आहे मग देशाने बाद झाला का आहे का. आता चला पुढे तुमचे 40-50 वर्षाचं वय आहे. मग आत्म्याचं वय आहे का शरीराचं वय आहे. मग ज्याचं देशाने कालाने आणि पदार्थाने बाद होत नाही ते नित्य. मग ते मरेल का जन्मलं का. खरं बोला बस नाही म्हणत. हां काय कुठे बघतो. आणि हे वृत्ती तिथे थांबण्याकरता ही पाचव्या उभ्या बाजारात कथा आणि हे तो नावडे पंढरीनाथा. गुरुजी म्हणायचे माझे गुरुजी म्हणायचे उभ्या बाजाराचा कथा हे तो नावडे पंढरीनाथा. उभ्या बाजारामध्ये इंद्रियाच्या गोंधळामध्ये मी ब्रह्म म्हणायचो नाही. मी ब्रह्म आहे त्याचे इंद्रिया दिक्कचा व्यवहार नाही. व्यवहार इंद्रिया दिक्कचा संबंध नाही असं दृढ झाल्यानंतर काय कमी दृढ म्हणजे संशय रे. दृढ म्हणजे संशय आहे. आता तुम्ही मुलगा आहे का मुलगी आहे. वय किती तुमचं. काय गवळ बोलतोय. बरं तुमच्या आई बापाचं नाव काय. अरे जे जवळ असं बोललं आई बापा ज्ञान. मग शब्द ज्ञान हेच आनंद देतं ते स्वरूपात काय असं बाळ. हे शब्द ज्ञानाचे इतके संस्कार आहेत इतका आनंद देतोय तर त्या आनंदात वरती पोहोचवलं काय सांगतो. आमच्या गुरुजीने सांगितलं आम्हाला आमच्या असं कोटी आठवत नाही द्यायचे विधी असं ठीकच आहे. हो देहाचं स्मरण नाही झालं. अरे साध्या झोपेच नाही. तिथे स्थितीवर हो आणि ही आहे आणि त्या स्थितीची रंगले ते आमचे दादा गुरुजी. दादांनी जे प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडला. सांगा काय हे लेकरं 2 मुली होत्या दादाला. लग्न झालं दादांचं पण दादाला खायला शेळे तुकडे कुठून खावं लागत होते आणि पाचटीचे कोपच राहावं लागत होतं. पण त्यांना पाचटीचे कोप नाही शेळे तुकडे नाही. तुम्हाला वाटत त्यानं काही नाही पण तुम्ही तेच पाहणार ना. पण ते कुठे पाहता. आणि तुकोला काय म्हणले ब्रह्मपुरी वास करण्या खंड न दिके तो जीव ठेवलाचे. आम्ही कुठे राहतो आमच्या स्वरूपात ठिकाणी राहतो आणि देहबुद्धी नाहीच आम्हाला. ब्रह्मपुरी वास
कशावर विषय झाला? दृढ अपरोक्ष होता. हो, दृढ अपरोक्ष म्हणजे जिथं उत्थान नाही, जिथं संशय नाही. उत्थान आणि संशय नाही. उत्थान कारण अंतःकरण दृष्ट आहे म्हणून, संशय कारण ती बाधित आहे म्हणून. हे पक्क लक्षात ठेवलं ना, ईश्वरी करणं साधू करणं आपाप होती, गणित आपाप सुटत आहे. त्याला गण सोडव सुद्धा लागत नाही. फक्त त्या वस्तूचा संबंध करायचे शिकवावं लागतं. वस्तूचा संबंध, त्या वस्तू सर्व शक्ती आहे, सर्वज्ञच आहे आणि सर्व ज्ञान स्वरूप आहे. जसं सूर्य उदय झालं काय दिसणार नाही? सगळं दिसतंय. आणि तसं जर तू ज्ञान स्वरूपात तुझ्या स्वरूपाशी वरती संबंध जर झालं, काय कळायचं नाही? काही ते जो भ्रांति का कारण अविद्या है, हो सो अविद्या एक बार उत्पन्न हुए ज्ञान से नष्ट हो गई. हो याते भ्रांति और अविद्या के अभाव से वृत्ति ज्ञान की आवृत्ति का कुछ उपयोग नहीं. हां, काय? याते हो. भ्रांति और अविद्या के अभाव से वृत्ति ज्ञान की आवृत्ति का कुछ उपयोग हो नहीं. हो, हो. चालतं. अगोदर थोडं याचं चिंतन करून नाही चिंतन करू. अविद्या आहे कशावर? मग अविद्याचं कार्य भ्रांती कशावर? हो का नाही? तर अविद्या म्हणजे संपत्ती करणे ही अविद्या आहे. आणि देह मी आहे वाटणे ही कार्य आहे. पण आता देह मी वाटणं ही भ्रांती आहे अविद्याची. अगोदर संकुचित, आणि ती संकुचित आहे अविद्या. आणि अविद्येने पुन्हा देहाधिकाला मी म्हणायला लागलं, म्हणून देहाधिकाला मी म्हणून ही भ्रांती आहे. पण या महात्म्याची अविद्या निवृत्त झाल्यामुळे देहाधिक भ्रांती राहील नाही. अविद्यामुळे देहाधिक भ्रांती का नाही? झोपेमुळे स्वप्न आहे का नाही? झोप नसलं स्वप्न आहे का? तसं संपत्तीपणा, स्वरूप आणि ओळखपणा ही त्याची नाही. मग त्याला कारण नाही, कार्य नाही. और जीवन मुक्ति के आनंद के वास्ते जो वृत्ति की आवृत्ति अपेक्षित हो, हो गई. आवृत्ती एक राहिलं. हे एक महत्वाचा प्रश्न आहे. आवृत्ती म्हणजे पुन्हा 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 जागृत होणं. हे शब्द महत्वाचा राहिला. पण ते कसं? आवृत्तीवर विषय सांगण्याकरता क्षण क्षण संभावित साक्षी होतं. पुन्हा 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 वृत्ती लागते, मग त्याला आवृत्ती म्हणा. तसं वृत्तीला आवृत्ती करण्याची गरज नाही. वृत्तीला और जीवन मुक्ति के आनंद के वास्ते जो वृत्ति की आवृत्ति अपेक्षित होवे, तो वारंवार वेदांत के अर्थ का चिंतन ही करे. जर वाटलं तर त्याने तिथे काय करेल? ऐकायचं ते ऐकायचं, वाचायचं वेदांत, ऐकायचा वेदांत आणि विचार करायचा वेदांताचा. वेदांत, कारण वेदांत हा लोकविषयी पामर असे जाऊ द्या, कारण बाकीचा विषय नाही. वेदांत हे ज्ञानोबारायाने मंगलामध्ये वेदांत हे मोदक केला. मोदक गणपतीचा मोदक कोणता? वेदांत आहे. आणि मोदक हे एक समाधानाचा पदार्थ आहे. बाकीचे पदार्थ समाधानीचे आहेत. जेवण समाधानीचं आहे का? पैसा का बायका समाधानीचे आहेत? समाधान कसे होतं? तसं मोदक खाण्याचा पदार्थ आहे म्हणून मोदक ही वेदांत आहे. त्या वेदांत काही समाधानच नाही. काय असं बाकीचं म्हणून काय म्हणून त्याच्यावर विशेष सांगतो. जीवन मुक्ति के आनंद वास्ते जीवन मुक्तीच्या आनंदाकरता वृत्ति की आवृत्ति अपेक्षित होवे, तो वारंवार वेदांत के अर्थ का चिंतन. पुन्हा पुन्हा जर वाटलं तर मग वेदांत ऐका. जर वाटलं तर वेदांत. आणि जे खरं कळलं आणि ते खरं कळलेला आनंद भागात असेल तर साधू कसे राहा. पुन्हा पुन्हा मग विश्रांती पावलं सांभाळलं. निश्चय जरी झाला तरी वरती तेच आनंद राहण्याकरता त्यांची संगती पाहिजे.
तब जानते हैं। वेदांत के अर्थ चिंतन से ही वारंवार ब्रह्माकार वृत्ती होवे है और कर्म उपासना से नहीं। आणि वेदांत जे चिंतन केले, मी ब्रह्म चिदानंद सोहम सोहम बुद्धी नयन इंद्रिय नयन न गुरु न शिष्य चिदानंद सोहम मी चिदानंद स्वरूप आहे असं जागृत वृत्ती ठेवलं मग बाकीची काही गरज नाही. आणि ते मग काय होतं आनंदपूर्ण राहते. जगत मोठा निश्चय राहतो. कहते कर्म और उपासना का अंतकरण की शुद्धि और निश्चलता द्वारा ही ज्ञान में उपयोग है और ऋतु से नहीं. आणि कर्म उपासना अंतकरण शुद्ध होते आणि अंतकरण शुद्ध झाल्यानंतर ज्ञान होतं. या व्यतिरिक्त कर्म उपासनेचं काही नाही. और विद्वान के अंतकरण में पाप और चंचलता है नहीं. हो, जेवण महात्मे त्याच्या ठिकाणी निश्चय झाल्यामुळे चंचलता नाही आणि पाप नाही. पाप म्हणजे हलकी विचार नाही. हलकी विचार म्हणजे हो हे नाही ना. राग द्वेष द्वारा पाप और चंचलता का हेतु अविद्या है. हे सगळे अविद्येचं कार्य आणि त्याच्यावर अविद्या नाही. अविद्या म्हणजे काय? स्वरूपाच्या ओळखण्याची ही स्वरूपाची ओळख झाली. अविद्या शब्दाचा अर्थ स्वरूपाच्या ओळख. मी कोण आहे ह्याचं ज्ञान नसणं त्याला अविद्या म्हणायचे. याला अज्ञान म्हणायचे. याला प्रकृती म्हणायचे. याला वासना म्हणायची. त्याला अज्ञान म्हणायचं. फक्त त्या पद्धतीने त्याचे स्वरूप वेगळं थोडं फरक आहे. म्हणून अविद्या आणि ते कार्य नसल्यामुळे त्याला काही कर्तव्य नाही. आणि कर्मोपासून काय करायचं? हा अविद्या का ज्ञान से नाश होवे है. हो याते विद्वान के पाप और चंचलता के अभाव से कर्म उपासना का उपयोग नहीं. है का? अविद्या निर्माण झाली की त्याला चंचलता नाही आणि हलके म्हणजे पापही नाही. पाप या शब्दाचा अर्थ फुल पामराला विषय वेगळा पण साधकाच्या दृष्टीने देहबुद्धी हे पाप आहे. साधकाच्या दृष्टीने देहबुद्धी म्हणजे हा देहाचा द्रष्टा झाला. देहबुद्धी कुठे? अंतःकरणाचा द्रष्टा झालो. व्यवहार कुठे? मलिन नाही काहीच नाही. मलिन म्हणजे स्वरूपाला सोडून सगळे विषय मलिन आहे. मलिन म्हणजे आवरण. मलिन म्हणजे मलतपणा. मग बहुमळे मन होते जे गादिले. अभंग बहुमळे मन होते जे गादिले. खूप मळाने मन असं गंजून गेलं. मळ असं हे मन इतकं गंजून गेलं मळाने खूप. पण ही त्याचे जवळ राहिलं आयुधन झाल्यामुळे. त्याचा विषय तर सगळं समजा जो पण ते स्वरूप कळत नाही तो पण जगत सत्य बुद्धी. जगत सत्य बुद्धी तो पण त्याचे माहिती करायचं करून नाही तर हे काय म्हणायचं मलिन. काय तुम्ही असं विचार केलं? कधी तर ऐकायला आला तुम्ही असा विषय संपला. आपण काय ऐकायला? नारायण जेव्हा म्हणते हे वेदांत ऐकायला नाही म्हणणार तेव्हा वेदांत येतं काय म्हणतो त्याच्यामुळे जो काय काय ऐका सांगत नाही तुला